बोलण्यापूर्वी थोडस परिहार देणं ते निश्चितच गरजेचं आहे. गेली 2 वर्ष अव्याहतपणे आळंदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्रावण महिन्याचा औचित्य साधून अतिशय महत्वपूर्ण कालावधी, विशेष करून दशमी, एकादशी आणि द्वादशी, हा आता कधी 2.5 दिवस म्हणू आपण, पण याला त्रिदिनी सप्ताह म्हटले जातं. 3 दिवसाचा आपण हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करत असताना श्रावण मासाचा औचित्य अतिशय महत्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट, आळंदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आता इतर वेळेस 2 वर्ष पाठीमागची गेली, परंतु या वर्षीचा खरोखर हा एक वेगळीच पर्वणी आणि वेगळाच हा पर्व काळ आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये मी जाता जाता बोलून जाईल का खरोखर असा पर्व काळ साधणं, तुमच्या आमच्या जीवनाला हा लाभणं, ही कुठली तरी आपली महत् पुण्य असल्याशिवाय नाही. मी हेही बोलून जाईल, जसं समुद्रामध्ये माणूस पडला, समुद्रात पडल्याच्या नंतर समुद्र जीव गेल्याच्या नंतरच बाहेर फेकतो, तसं जाता जाता माझ्या काही गोष्टी आपणही लक्षात घ्याल. आळंदीत 1990 पासून माझं जीवन इथे गेलं आणि अगदी इथं ज्याला माऊली ज्ञानोबरायांची सावली मिळाली, छायाछत्र मिळालं, तो इथं देखील तेवढेच दिवस टिकतो. हा पहिला सिग्नल देतो का जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या छायाछत्राखाली आपण लेकरू म्हणून वावरू, तोपर्यंत माऊलींची कृपा महाराज कमी होतच नाही. फक्त रात्री झोपताना आणि सकाळी उठताना माऊलीचं नामस्मरण करा, आठवणीत आणा. ज्ञानोबराय आपल्याला जीवनभर सांभाळण्यासाठी उभे आहेत. जीवनभर म्हणतो हो, तसं इथं आता ती जीवन विद्यार्थी देशातलं द्या थोडस बाजूला ठेवून, इथं 1 दिवस जरी राहायला मिळाला तरी निश्चित कुठली तरी पाठीमागची आपली पुण्य असल्याशिवाय. आणि यदा कदाचित कुणीतरी निमित्त कारणभूत ठरलं असं म्हणावं लागेल का आपल्यापेक्षा देखील त्यांची पुण्याई मोठी होती, आणि म्हणूनच होता वडील सेवा म्हणून पूजितो या देवा. वडीलधाऱ्यांची सेवा नसती आपल्या वाट्याला देव धर्म आली असती का? नसती. म्हणून जास्त प्रस्तावनेत विस्तार न करता सगळ्यात अतिशय महत्वपूर्ण विषय मांडून पुढे चालेल मी. आपण सर्वच नेरळकर मंडळी, बरोबर ना? हो, नेरळकर मंडळी, परत पंचक्रोशीतली मंडळी संपूर्णच्या संपूर्ण उपस्थित आहात. जेवढ्यांना म्हणून इथपर्यंत येण्याचं या वर्षीचं सद्भाग्य लाभलंय ते खरोखर भाग्यवान आहेत. त्याचं कारण जाता जाता पहिलं सांगून जाईल का या वर्षीचा जो पर्व काळ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे, औचित्य चांगले. श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला 15 ऑगस्टला. माऊली ज्ञानोबरायांची जयंती जन्मोत्सव कधी झाला? 16 ऑगस्टला. 15 ऑगस्ट कधी असतो रे बरोबर? बरोबर झाला, असू दे. 15 ऑगस्ट. बर, आपल्या जीवनातला खरोखर मोठा पर्वणीचा हा भाग आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनाला जो पर्वकाळ लाभला नाही, जो साधला नाही, खरोखर मी म्हणेन तुम्ही भाग्यवान आहात सर्व महाराज मंडळी. का 14 तारखेला सुवर्ण कलशाची मिरवणूक झाली. माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरावर जो सुवर्ण कलश बसलाय, किती किलोचा? 11
आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का जाता जाता, आळंदीच्या ज्यावेळी आपण बाहेर पडू ना, त्यावेळी आपल्याला आपल्या गावचं नाव म्हणून कोणी ओळखणार नाही. एवढी वाक्यरचना हृदयपटलावर पुरून ठेवा. आपल्याला आळंदीकर, आणि आळंदीमध्ये आपण राहिलो ज्ञानोबरायांच्या सहवासात. म्हणून ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अगदीच उत्तम रीतीच्या घडल्यात का, ज्या घडणाऱ्याच नाहीत परत, त्या निश्चित आपल्या आठवणीत असल्या पाहिजे. आणि आपण असं म्हटलं पाहिजे छातीला हात लावून, सुवर्ण कलशाच्या मिरवणुकीमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये आम्ही आळंदीमध्ये होतो. म्हातारपणाला बी आठवलं पाहिजे, कलश बसवत असताना आम्ही होतो. खरोखर वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान. आणि म्हणून मी बोलून गेलो, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मीजे याची लागी. या मुक्तीला अनुसरून आपल्या सर्वच मंडळींना, जे आपण नेरुळकर मंडळी किंवा मुंबईवरून जेवढी मंडळी आलेली बर का, तेवढ्या सर्वांचं सद्भाग्य मानत असताना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इथपर्यंत यावं लागलं, कैलास महाराज भोईर. तसा विचार केला तर महाराजांचं जीवन बघा. आता कोणती गोष्ट करत असताना मधली माणसं सांभाळता येत नाहीत, पुरं सांभाळता मधली माणसं सांभाळता येतात, पुरही सांभाळता येत नाही, तर म्हातारी सांभाळता येत नाही. कारण लहान पोरांना ज्ञान नसतं आणि म्हातारपणाला ज्ञान जास्त झालेलं असतं. फरक एवढाच आहे बर का. म्हणून महाराजांनी 2010 मध्ये नेरुळमध्ये संस्था ओपन केली. आता क्लास रूपाने चालवतात, बरोबर ना. एवढंच नाही तर काही मुद्दे माझ्यापर्यंत जी आली ती वास्तव सत्याने, आणि आता बाहेर चाललेले बरं काही, आता आपल्या तालुक्यामध्ये आळंदी सोडून आता इथं बी काय असेल, भजनी मंडळासाठी जी जुनी जागती जी मंडळी आहेत वारकरी, या वारकऱ्यांसाठी आमचे, ज्यांच्या माध्यमातून मला या सेवेचा युग आलेला आहे, आमचे हृदयस्थ परमार्थ प्रेमी गजानन महाराज बोराडे, हे आणि ते दोन्हीही एकाच समयाला काम करत होते. वारकरी साहित्य परिषद म्हणा किंवा वारकरी प्रबोधन, अखिल भारतीय वारकरी महामंडळ, या माध्यमाने बऱ्याच लोकांना सरकार आपल्याकडून नेतंय ना, तर सरकारची पैसी त्यांनाच वारकऱ्याचा आशीर्वाद लाभावा म्हणून या मंडळींनी बऱ्याच लोकांना प्रयत्न केला का 250-300 रुपयापासून ना हो सुरुवात केली. आणि आज बऱ्याच वारकऱ्यांना घर बसल्या पगार मिळतो. त्यांनी नाही काही केलं तरी चालतं, पण एक आहे, त्यांचा पगार त्याच वेळी बंद होईल ज्यावेळी नामस्मरण खंडित होईल. विठ्ठल महाराजांची सेवा मोठी आहे, महाराजांचे याच्यातले श्रम मोठे आहेत, प्रयत्न मोठे आहेत, इथपर्यंत आणायचं सर्व लोकांना. महाराज आपल्या घरातली माणसं 4-4, 5-5 यात्रेला सेपरेट न्यायची जर झाली तर सगळ्यात मोठी पंचायत आहे बाहेर. मग तिथं कुठं राहायचं, कुठं जेवणाचं बघायचं, कुठं काय करायचं, आणि त्याच्यातून सही सलामत घरी यायची. मग एवढी संपूर्ण मंडळी आपण घेऊन आलात, खरोखर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण हा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. टाळ्या वाजवणं हे कीर्तनातला विषय नाही, पण ज्ञानोबरायांचा आशीर्वाद असं मानून एक त्यांना देखील प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण परमार्थाची वाट दाखवणारी माणसं कमी येतात बर का. परमार्थाची वाट दाखवणारी माणसं कमी आहेत, परंतु परमार्थामध्ये जरी यदा कदाचित आला तरी त्याची वाट लावणारी माणसं भरपूर आहेत. हो, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून
जाता जाता एका या मुद्द्याला स्पर्श करून अभंगाकडे वळणार आहे मी. सगळ्यात अति महत्वाचे, माऊली ज्ञानोबरायांच्या छायाचित्राखाली आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना इथं 2 दिवस 3 दिवस आपल्याला ज्ञानोबरायांच्या या दरबारामध्ये राहायला मिळालं. मी पहिल्यांदाही बोलून गेलो, परंतु इथल्या काही गोष्टी अतिशय महत्वपूर्ण आहेत. ज्या गोष्टी का परत आपण इथून बाहेर गेलो, इथून आपल्या प्रपंचात गेलो, इथून आपल्या घरी गेलो का मगच इथल्या गोष्टींची आपल्याला आठवण येणार आणि इथल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळणार. आजही आपण महाराज मंडळी आपण पाहतो रात्रंदिवस मोटरसायकलवर असू द्या, गाड्यांमध्ये असू द्या, रात्रंदिवस बाहेर रोडवर असतो आपण. जसं म्हटलंय ना सुभाषितकाराने, का प्रवास करणारा माणूस बर का, दरिद्र व्याधितू मूर्खू प्रवासी नित्यसेवक आहात, म्हणजे त्याला त्याचा अपमान, त्याला त्याचा कमीपणा याच्या जाग्यावर सुभाषितकाराने सांगितलं का, म्हटले बाबा हा जिवंत असून मेल्यासारखा असतो, हा जिवंत असून मेल्यासारखा असतो. मग आपण सर्वच्या सर्व कोणाच्या जीवावर जीवन जगतो? आपल्या माऊली ज्ञानोबरायांच्या जीवावरच. अहो त्यांच्यावर अगदी डोळे झाकून काही जरी केवढाही मोठा प्रसंग आला तरी ज्ञानोबरायांची ज्यांनी आठवण केली त्याच्या मागच्या पुढची संकट शिल्लकच राहत नाहीत महाराज. हो, आणि म्हणून मला जाता जाता या गोष्टीला स्पर्श करायचा आहे का, आता स्थित ज्यांना माऊली ज्ञानोबरायांचं प्रत्यक्षात दर्शन लाभलं, मग आता जोग महाराजांपासून मामासाहेब दांडेकरांपासून ती परंपरा, मग मधुकर बाबा शिंपी असतील, पांडुरंग बाबा वैद्य असतील, माझं पकवाजाचं शिक्षण तिथं झालं बरं थोडे दिवस. आता तुम्ही गुणवान मंडळी खूप खूप अगदी म्हणजे तुमचं वर्णन करावं तेवढं कमी, कारण त्या काळामध्ये एवढं काही विषय नव्हता. कारण बाबा होते त्यावेळी 20 रुपये घ्यायची वर्षाला 20 रुपये घ्यायची. आता त्यांची दुराचा चालवतात अशोक बाबा. हो, आणि बरीचशी गुणवान मंडळी वाढत गेली. त्या टायमिंगला विष्णू महाराज सोळंकेंनी सुरुवात फक्त परीक्षेची केलेली, हे बी लक्षात ठेवा. नाही तर कल्याणची रघुनाथ भाऊंकडे शिकले, परंतु कल्याणजींनी परीक्षेचा विषय नव्हता ठेवलेला. नंतर आता हळूहळू तुम्ही सर्वच एकाला एक लागत गेला आणि फार मोठमोठी अप्रतिम जागतिक लेवलवरचे कलाकार इथं येऊ लागले आणि आपण देखील खूप मोठमोठे कार्यक्रम करू लागलात. परंतु प्रत्येक कार्यक्रमाला जो आशीर्वाद लाभला जातो तो सगळ्यात महत्वाचा. प्रत्यक्षात माऊली ज्ञानोबरायांचे स्वरूप मारुती बाबा पुरेकर, आणि ज्या बाबांना साक्षात ज्ञानोबरायांचं स्वरूप म्हणून मानलं जातं, तो आशीर्वाद लागला तो आमच्या गजानन महाराज बोराडेंना. आता हा चमत्कार नाही, कारण संतांनी चमत्काराला कधी महत्व दिलं नाही, परंतु इच्छा नसताना एखाद्या वेळी कळतच नाही त्या टायमिंगला मात्र माऊली ज्ञानोबराया सारख्यांना काहीतरी करावं लागलं. मग करतोम अन्यथा करतोम शक्तीचा वापर करावा लागला, जगाला दाखवावं लागलं. परंतु आताही संतांनी कधी चमत्काराला महत्व दिलं नाही. मग आता तिकडं आल्याच्या नंतर बाबांचा सहवास आता ज्यांना मिळाला असेल ते भाग्यवान आहेत. शक्तिपात नावाची जी कृपा आपण म्हणतो बर का, शक्तिपात नावाची कृपा, नेत्र कृपा, ज्यांनी आपल्या हाताने स्वहाताने प्रसाद दिलाय, स्वहाताने प्रसाद दिलाय, बाबांकडून ज्याला मिळाला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. सोनं देखील कमी, अमृतमय जीवन झालं. त्याला परत उपमा द्यायची गरज शिल्लक नाही. असं बाबा आमच्या गजानन बाबांचं जीवन त्यांच्या घरी सहवास लाभला आणि मुलांच्या जीवनामध्ये, मग मुलगी असेल 8वीची, कारण माझा सहवास थोडासा जवळचा असल्यामुळे हे बोलतोय, आणि मुलगी असेल 2 मुलं आहेत घरामध्ये, कुठलाही क्लास न लावता
बरं का पोराव, जाता जाता महाराज टचिंग करून जातो ही. कारण ही आळंदीमध्ये जरी संस्था असल्या तरी बाहेरच्या संस्था मी पाहणारा माणूसही जास्त. आता गंमत अशी होती, या मुलांना क्लास, आता क्लास लावतोय आपण, शाळेचे क्लास वेगळे, गायनाचे क्लास वेगळे, पकवाजाचे क्लास वेगळे, बर का. क्लास लावल्याच्या नंतर, शाळेतला क्लास लावल्याच्या नंतर यांच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रगती होईल आणि मार्क चांगले मिळतील टक्केवारीनं. पण ज्ञानोबारायांची कृपा लागली तर मला वाटतं आजही ज्ञानेश्वरी गाथा पाठ करायला कुठलेच श्रम लागत नाहीत. शाळेतला अभ्यास शिल्लक आहे. तशी जीवनामध्ये या परिवाराला तिन्ही मुलं असतील, मुलगी पण उत्तम रीतीनं, म्हणजे क्लास नसताना जर 94-95% मार्क, हो, क्लास न लावता मुलाला देखील 90-95% मार्क. आणि मोठा मुलगा मला वाटतंय ह्याच्यामध्ये 2 नंबर, हो 2 नंबर देखील जिल्ह्यामध्ये पहिला आला ना, तालुक्यात पहिला आला. म्हणजे ही कृपा भगवान परमात्म्याची, ही संतांच्या रूपाने लाभलेली. अजून काय पाहिजे? मला एवढंच म्हणायचंय का संतांच्या कृपेमुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो आपण चिंता देखील करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल अंतःकरणात एवढंच लक्षात ठेवा, देवाला आवडणार काय आहे हे संताशिवाय कळणार नाही. देवाला आवडणार काय आहे हे संताशिवाय कळणार नाही, बर का. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, संताशिवाय कळणार नाही. आणि संत तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी आपण तसं बनल्याशिवाय संतही भेटायला येणार नाही. पहिलं बनावं लागेल शुकाचार्य महाराजांकडं, बर का. शुकाचार्य महाराज परीक्षित राजाकडे स्वतः गेले. त्याचं कारण परीक्षित राजा त्या पद्धतीचे पहिले झाले, म्हणूनच परीक्षित राजाला शुकाचार्य महाराजांचं दर्शन मिळालं आणि 18,000 श्लोकाचं भागवत ऐकायला मिळालं. म्हणून परीक्षित राजाचा उद्धार झाला. तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील संत दर्शन हा लाभ, पद्मनाभ, संताशिवाय काहीच घडू शकत नाही. फक्त निरीक्षण करणे, तुम्ही आम्ही चिंतन करणे. चिंतन जर केलं तरच आपल्याला नुसते दृष्टांत घेऊन चालणार नाही, तर सिद्धांत हातात आला पाहिजे. मग सिद्धांत काय आहे? प्रत्येक जणच परमार्थ करतो, प्रत्येक जण संसार करतो. संसार जेवढा आवडीनं करतो तेवढा परमार्थ आवडीनं करतोच असं नाही. मग हौशे नवशे गोशे सगळेच्या सगळेच, बर का. मी थोडस या गोष्टीला बॅकग्राऊंड धरून बोलतोय, आपल्या नंतर लक्षात येईल हे. मग जया जे पाहिजे ते आहे रे, सर्वांना सगळ्या गोष्टी लाभतील, परंतु पहिलं मूळ हातात आलं पाहिजे. मूळ हातात येण्यासाठी मात्र अंतःकरणापासून आवडीनं आपण परमार्थ केला पाहिजे. ज्यावेळी आवडीनं परमार्थ करतो माणूस, त्यावेळी माणसाची भावना बनते आणि भावना बनत बनतच माणूस तिथपर्यंत पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल अभंग अगदी लक्षात येण्यासारखं आहे आपल्या सर्वांच्याच. नाथ महाराज म्हणतात, आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्म्याला त्याचं नामस्मरण केलेलं आवडतं. दुसरं काय आवडतं? गळ्यामध्ये त्याच्या भक्ताने तुळशीची माळ घातली पाहिजे, बर का. आणि गोपी चंदन टिळा लावला पाहिजे, है का नाही. गोपी चंदनाचा टिळा लावला का ते स्वरूप पाहायला भगवंताला आवडतं. बर, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एवढंच आहे का आईला जसं मुलाने शृंगार केला ती त्याचा आनंद उपभोगत असते. आणि म्हणून
भगवान परमात्म्याला एक भगवान परमात्मा आई या स्वरूपाने मुलाकडे पाहतात आणि मुलाकडे काय लक्षणं असली पाहिजे त्याचा विचार या अभंगात करतात. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा किंवा हृदयी जिव्हाळा, दोन्ही दोन्ही व्याख्या शब्द आहेत. हृदयी कळवळा वैष्णवांचा, ज्यांच्या मुळ कळणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं प्रेम. दुसरी गोष्ट बर का, एक मन आहे, नियमाने केलं नियमाने नेलं. जीवनामध्ये नेम फार महत्वाचा आहे. आपण कोणतीही नियमावली ठरवा, आपण इथं अभ्यास करा, आपल्याला काय बनायचं याचा पहिला विचार करा आणि मग त्या ट्रॅकवर बसा बर का. आज आपण पाहतो ना, आळंदीवरून बरीचशी मंडळी काशी विश्वेश्वर विद्यालयाला काशीला जातात शास्त्री पदवी मिळवण्यासाठी, हरिद्वार ऋषिकेशलाही जातात, परंतु ध्येयवादी जीवन जगणारा माणूसच त्याच्या सक्सेसफुल ठरतो. नाही तर उगाच मग जाऊन बी काही उपयोग होत नाही. तशा पद्धतीनं नेम मात्र महत्वाचा आहे. कोणताही नेम एक सांभाळा आणि नियमाबरोबर आचरणाला फार किंमत आहे बरं. आणि आचरण नसल, नुसता नेम तुम्ही दाखवत असाल तर नियमाला केवळ किंमत नाही. आळंदीची वारी जायचंय जायचंय पण अंतःकरणामध्ये त्याच्याबरोबर महाराज त्याच्याबद्दलची भावना, त्याच्याबद्दलची श्रद्धा जर नसेल, आता झालं नाही. एक गोष्ट लक्षात आणून देतो, म्हणजे आपल्या पटकन तिकडचं बोलून जातो. आमचा जावाई महाराज जर असला, आमचा जावाई महाराज जर असला तर आमच्या मुलीची काळजीच मिटली, अशी बऱ्याच वेळा मन ऐकल्या जाते. मग मराठवाडा असेल तर विदर्भ असेल, त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण आहे ना, जीवनामध्ये आताची पिढी, तरुण पिढी कुठं जाईल सांगता येत नाही. तरुण पिढी कुठं जाईल हे सांगता येत नाही. म्हणून त्या विचाराने जर मनुष्य जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल त्याचं कारणच आहे का तो नेमबाह्य वागणार नाही, हा आत्मविश्वास आहे. कितीही काही होऊ द्या, तो कमीत कमी गाणारा जरी झाला, लई मोठा गायक नाही झाला तरी चालेल, पण पेणार नाही होणार. गावाकडे गेल्याच्या नंतर ही वास्तव सत्यता आहे. विठ्ठल म्हणून नियम आणि आचरणाला किंमत आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आता एवढ्या लक्षणाने युक्त, एवढ्या गोष्टी ज्याच्या अंगी बांधल्या गेल्यात, ज्यांनी एवढ्या गोष्टी अवलंबल्या, त्याच्या जीवनामध्ये काय कमी हो. म्हणून नाथ महाराज म्हणतात का बाबा, ज्याने असा नेम केला त्याच्या आयुष्यामध्ये कीर्ती मिळवण्यासाठी लय खाटापट करायची आणि बॅनर लावायची गरज नाही. बघा, माणूस गुणाने ओळखला जावा का बॅनरनी? बरोबर ना. बॅनर लावलेले आज न उद्या तरी ते फाटल्या जातील, नाही तर फाळल्या जातील, परंतु जो गुणानेच तयार झालाय त्याचा सुगंध कोणीच झाकू शकत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुकत्याचे. आपली ओळख, मी आपले इथलंही बोलून जातो. सर्वांना मंत्रमुग्ध केलं तुम्ही दोन्ही महाराज मंडळींनी, मृदंग हे का नाही. आता भरत महाराज पठाड यांनी सुरुवात केली ही बर का. आता त्याच्या अगोदर भरत सोडकीर होता. मी मांडे खिल्ल बरेच वर्ष कार्यक्रमाला आले, लटपटे माऊली वगैरे, आता तुम्ही लय नाव नाही घेत बसत. तर तुम्ही जे मंत्रमुग्ध केलं, एवढा पकवाज आळंदीमध्ये जास्त वाजवल्या जात नव्हता त्या टायमिंगला. मग अशोक महाराज पंचाळ असतील, एकनाथ महाराज गोष्टी असतील, त्या टायमिंगला
भागवत महाराज शिंदे म्हणून होते, जुने पक्वाचे. उमरेकर धर्मशाळेत क्लास घ्यायचे महाराज. आपण सर्वांनी मंत्रमुग्ध केलं. त्या विद्यार्थी मंडळींनी, त्यांनी देखील एक आगळं वेगळं आपल्या समोर बर का शिस्तीतलं प्रदर्शन केलं. पण या प्रदर्शनामध्ये जास्त अडकू नका बर का. मुद्दाम होऊन जाता जाता एक धोक्याची घंटा देतो. या प्रदर्शनामध्ये अडकू नका. आणि आता मग अशी मला क्षमा करा बरं का जर काही वाटलं तुम्हाला तर. आता हा विना आहे ना, विण्याच्या बाबतीत हे जे आता आहे ना, ठीक आहे त्यांचं कोड कौतुक आहे, पण विण्याच्या बाबतीत नाचणं हे नकोय. कारण ते आपला अधिष्ठान आहे. त्याला घेऊन कसं तरी नाचायचं, कसं तरी उड्या मारायच्या. त्या अधिष्ठानाची किंमत, त्याचा अनादर केला जातो. मुलं असू दे, त्यांना आपणच जर सांगितलं तरच त्याचा आदर राहील. नाही तर बाहेर जे असांप्रदायिक आहे, जरा मुद्दाम होऊन कटू सत्यातलं बोलतो, ज्यांना संप्रदायाची नियमावलीच माहिती नाही आणि आता जास्त फोफावलं हे वातावरण, म्हणून आपण देखील थोडं सावध राहा. गंमत अशी का नको त्याला कोणते कोणते अनुग्रह व्हायला लागले, जरा त्याच्यावर बोलून जातो. नको त्याला कोणते कोणते अनुग्रह व्हायला लागले, ज्याला चिनपाट घेऊन जाता येत नाही, त्यांचेही अष्टसात्विक भाव जागे होत चाललेत. आणि तेही विचारसागर, पंचदशी, हो ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ हो म्हणतात आम्हाला अनुभव आला, आम्हाला चमत्कार झाला. आणि आम्ही कुठं अभ्यास केला नाही बरं का. आम्ही कुठं अभ्यास केला? अरे अभ्यासाशिवाय अभ्यासाहून गगन पार्था मग ज्ञान आहे का नाही. अभ्यास केल्याशिवाय होतं का, आहे का नाही. त्याची पायरी महाराज हळूहळू ढळे ढळे केतुलीने एकी वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके. किंवा जर यदा कदाचित मनुष्य जन्मालाच आपण आलोय तर प्रत्येक टप्पे दिलेत ना. बालपण गेले नेनता, तारुण्य दशी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे मागता जन्मदरी. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येकाला टप्पे दिलेत. या गोष्टी घडत चालल्यात आणि म्हणून आपण देखील सावध राहिलं पाहिजे. अंतःकरणात प्रेमाची दशा त्याच वेळी प्राप्त होईल, आवडीची दशा त्याच वेळी प्राप्त होईल. त्याचा अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचे निबळे एकाग्र होती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विठ्ठला विठ्ठला बद्दल थोडीशी कल्पना दिली. असो, सगळ्याच गोष्टी जर बोलायचं झालं तर तू ही वेळ पुरणार नाही. ही सगळी आवड आहे बर का. आणि ही जी सर्वसामान्य आवड आहे, आकर्षणाची आवड आहे, ती प्रापंचिक आवड आहे. आता टप्प्यावर चाललो आपण. ती प्रापंचिक आवड. शास्त्राने सांगितले काही विद्वत रत्न जी मोठी मंडळी असतील, मग नामदेव महाराज पठाडे असतील, चैतन्य महाराज देगलूरकर असतील, किंवा चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, ही मोठमोठी मंडळी त्याचे काही टप्पे ठरवून पुढे आले आणि त्या टप्प्यानुसार सांगितलं बाबा प्रापंचिकाला आवड आहे, प्रापंचिकाला आवड आहे, परंतु माईक पदार्थाची. प्रापंचिकाला आवड आहे ती माईक पदार्थाची. बर, संत आहेत, संतांना आवड नाही का? संतांनाही आवड आहे आणि देवालाही आवड आहे. देवाला संतांची आवड आहे आणि संताला देवाची आवड आहे. परंतु हे दोन्हीही विषय, हे दोन्हीही पद जर बाजूला ठेवली तर खरी जास्तीत जास्त मंडळी प्रपंचाच्या आवडीचीच आपल्याला शोधून निघतील. प्रपंच कोणाला आवडत नाही महाराज. प्रपंच जर आवडत नाही असं जर म्हटलं तर आता परिस्थिती अवघड आहे. आता मी बोललो तसं तुमच्याही लक्षात येत असेल. प्रपंच आता प्रपंचात पडणंही अवघड आहे. कारण प्रपंचात पडण्यासाठी काय काय म्हणून करावं लागतं, काय काय म्हणून नाही करावं लागत. जे करायची इच्छा नाही त्याही गोष्टीला सामोरं जावं लागायला लागलं.
मग भले जमीन नसली तरी जमीन आहे म्हणून सांगावं लागतं. मुंबईला नोकरीला नसला तरीही नोकरीला आहे म्हणून. बरोबर आहे ना? नोकरीला सांगावं लागतं. बरं, त्याच 10 लाखाचं पॅकेज जरी असलं बरं का, किंवा नसलंही तरीही 10 लाखाचं पॅकेज सांगावं लागतं. आता उघडा पडेल त्यावेळी तो सगळीकडूनच उघडा पडतो. म्हणजे प्रपंचासाठी हा खटाटूप करावा लागतो. प्रपंच चांगला आहे का वाईट आहे? आता आपल्याला कळतच नाही, अजून त्याच्यात गेलोच नाही, काय प्रपंच कळणार आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आता म्हणत नाहीत आत्ताच्या माता भगिनी बरं का, पूर्वीच्या माता भगिनी मात्र असं म्हणायच्या, पप्या तुला बायको कशी करायची? आता थोडस ना आपली, हे का नाही, गोरी गोरी गोरी, हे का नाही. म्हणजे तिथून प्रपंचाला सुरुवात झाली, हे पण लक्षात. त्याला त्याच्या आईची आठवण आली. विठ्ठल प्रापंचिकाला आवड प्रपंचाची, संतांना आवड देवाची आणि देवाला आवड संतांची. म्हणून प्रपंचामध्ये जेवढे प्रपंचासाठी जीवन जगले त्यांना महाराज शेवट हातात काहीच नाही मिळालं. शेवट हातामध्ये धीरूभाई अंबानी जरी असला तरी पस्तावाच आहे. फक्त एक टाटा बिर्ला जर सोडले ना तर त्याचं कारण आहे त्यांना समाधान मिळण्याचं. त्यांनी आपल्या सर्वस्व कष्टातला जेवढ्या कंपन्या उभा केल्या तेवढ्या कंपन्यातल्या 75% जो भाग आहे मिळकतीचा तो संपूर्णच्या संपूर्ण दानामध्ये त्यांनी वाटलेला आहे. म्हणून त्यांना समाधान आहे. आपण 10% बी नाही देणार महाराज. लागलंच तर खिशामध्ये हात घालून साठून आपण, आता 10 रुपयाचा ठोकळा जरी आला तरी 5 रुपयाचाच निवडून आपण देवाच्या समोर ठेवणार. म्हणजे एवढा चिक्कू प्रपंच कितीही आपण बारकाव्याने जरी केला आणि कितीही साठवून ठेवलं तर कोरोनाने आठवणीत आणून दिलं का बाबा कोट्याधीश जरी असला तरीही पैसाही त्याला उपयोगाला आला नाही. फक्त एकच आला, कोण? त्याचं नाव भगवान परमात्मा. तू का म्हणे ते, हा तू विठ्ठल तेथे तुझं लागी सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. फक्त देवच आपल्याला सोडू शकतो. मग देव चांगला आवडला पाहिजे का प्रपंच? बर, बायको गेली, आपल्या मनासारखी आकर्षणाने मिळाली, थोडस त्याच्यात येऊन जातो. आपल्या मनासारखी आकर्षणाने मिळाली, जीवनभर पत्नी केल्याच्या नंतर, लग्न झाल्याच्या नंतर तिचे गुण पाहिल्या जातात का तिचं आकर्षण? बरंच गुणच, गुणाशिवाय तिचं जीवन नंतरच प्रपंचामधलं सौंदर्याचा विषय शिल्लक राहत नाही. सौंदर्याचा विषय फक्त जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. परंतु प्रपंचात मध्ये पडला एकदा का संपूर्ण परिवार तिचं गुण पाहत असतो. मी शब्द बोलून जाते. बरं, प्रपंचामध्ये आता पुढं चालून आपल्या मनासारखी पत्नी मिळाली तर आपला पारमार्थ आहे बरं का, हे लक्षात ठेवा. आपल्या मनासारखी म्हणजे आपलं आळंदीतलं जीवन गेलंय, समाजातलं जीवन गेलंय. आळंदीतलं आणि समाजातल्या अनुभवाचं जीवन महाराज ज्यावेळी आपल्यासारख्याच जातं त्यावेळी ते थोडेसे कच्चे विचाराचे असतात. आणि जर आपल्याला अनुषंगाने परमार्थ आवडतो, आपल्याला परमार्थ आवडतो आणि भाग्यवशामध्ये जर तिलाही परमार्थ आवडत असेल तर ज्ञानोबरायांची कृपा समजायची. आणि जर यथा कदाचित आपल्या जीवनामध्ये हा जर योग नाही साधला गेला तर ज्ञानोबरायाला अंतःकरणापासून झोपताना
आपण त्यांना एवढंच म्हणायचं, ड्रायव्हर गाडी चालू होतोय, तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला तुम्हीच जबाबदार आहात. ह्याच्यापेक्षा काहीच बोलायचं नाही माऊली बरोबर. 100% आपलं जीवन तिथपर्यंत जाणार. एकाला परमार्थ आवडतो आणि एकाला प्रपंच आवडतो. परमार्थ वारकरी म्हणून भजनी मंडळात आवडला बरं का. चला उदाहरण सांगून जातो. काय झालं, पती पत्नी होते. पतीला गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला का महाराज कुणीही त्या वारकऱ्याचंच घर दाखवायचं. महाराज आला त्या वारकऱ्याचंच घर दाखवायचं. बुवानी कुठं जायचं आहे का नाही ठरलेलं. एकदा त्या गावामध्येच तशी एक प्रक्रिया घडून गेलेली असते. कोणी आलं का जा गजानन महाराजाकडे, बस वारकरी आला कीर्तनकार आला त्यांच्याकडे जा असं सांगितल्याच्या नंतर एक दिवस आता पत्नीला काही महाराज वारकऱ्याचं पहिलंच अगोदर सोयीर सुतक आणि त्याच्यामध्ये मालक मिळाला वारकरी. आई वडिलांनी वारकरी चांगला असतो म्हणून नवरा करून दिला आणि मालक वारकरी मिळाला, पण वारकऱ्याच्या विरुद्ध हिचं जीवन. गंमत अशी झाली महाराज का गावात सप्ताह चालू होता. सप्ताह चालू असताना याला वाटलं 2 दिवस झाले सप्ताह चालू झालाय, कमीत कमी एखाद दिवस तरी आपल्या घरी वारकऱ्याची पाय लागले पाहिजेत. वारकऱ्याची पाय लागण्यासाठी लय लोकांची तयारी असती बरं का. आता वारीतच असती असं नाही, पण सप्ताह गावात चालू असल्याच्या नंतरही आपल्या घराला वारकऱ्याची पाय लागावीत बरोबर. आणि वारकऱ्याचे पाय लागले का सर्व धन संपदा सुख समाधान सर्वच्या सर्व मिळतं, अशी एक श्रद्धा आहे, अशी एक भावना आहे. परंतु बाबासाहेब महाराज इंगळे म्हणायचे आता वारकऱ्याच्या पायाला आणि वारकऱ्याच्या पायामुळे जर एवढं मिळत होतं तर वारकरीच असं दारोदार का फिरतात. जरा थोडासा त्यांचा म्हणण्याचा प्रघात असायचा. असू द्या, संत येती घरा, पण ती म्हणायची मागची पुढची दार बंद करा नाही तर शिरतील भरा भरा, हे का नाही. आता पूर्वीची परिस्थिती राहिली नाही महाराज. असो एक दिवस तरी कमीत कमी त्या वारकऱ्याला आपल्या घरी न्यावं. वारकरी मंडळी महाराज मंडळी तेवढ्यामध्ये महाराज मंडळी वारकऱ्यांना न्यावा म्हणून बिचाऱ्यांनी काय केलं का एका वारकऱ्याला घरी म्हटले चला आजच्या दिवस आमच्याकडे चहा प्यायला. लांबूनच बाईने पाहिलं. पाहिल्याच्या नंतर महाराज जवळ येऊ दिलं आणि जवळ आल्याच्या नंतर म्हटले वा 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 काय छान योग आहे. वारकऱ्याला आणलं, खूप समाधान वाटलं आम्हाला, परंतु काय करा घरामध्ये चहा पावडर नाही, साखर नाही, तेवढी दुकानावरून घेऊन ये बर का. साधूशी कळे दुर्जनाची बुद्धी, साधूशी कळे दुर्जनाची बुद्धी. दुर्जन माणसांचं बर का बोलणंच अशा पद्धतीचं असतं का मधु तिष्ठती जीवाग्रे हृदय येतो हाला हाला. त्यांचं बोलणं गोड असतं, परंतु अंतःकरणातलं विष ते कधी कळतं परिणामाच्या अगोदर नाही कळत महाराज. त्या समयाला महाराज गंमत अशी झाली, यालाही असं वाटलं का देवाने कृपा केली माझ्या बायकोवर आणि सांगितलं घरात चहा पावडर नाही साखर नाही तर ठीक आहे. तो म्हटला तुम्ही खाटावर बसा, मी एक 5 मिनिटात दुकानावरून चहा पावडर आणि साखर घेऊन येतो असं म्हटल्याबरोबर तो गेला. तो बाहेर गेल्याबरोबर हिनं आपले केस वगैरे व्यवस्थित मोकळे सोडले आणि मोठमोठ्याने तोंडावर मारून घेऊन आरडा ओरडा करायला सुरुवात केली. थोडा वेळ गेला, वारकरी घाबरला आणि घाबरल्यावर वारकऱ्याला वाटलं बाईला काय झालं. कोणतं काही वाचलं नाही, कुणाचा आल्याला गेल्याला काही निरुप दुःखाचा नसल. अशा एवढ्या ह्याच्यामध्ये वारकऱ्याने सांगितलं आई अहो झालं काय. म्हटले काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड परिस्थिती. म्हटले काय अवघड परिस्थिती मला कळू द्या तर.
म्हटले असे सप्ताहाला वारकरी आले, महाराज मंडळी आले का हे एक एकाला असं बोलून आणतात आणि बोलून आणून घरामध्ये बसायला सांगतात आणि हे बाहेर दुकानीवर पाठवले का तिकडून सुतळे मुसळ घेऊन येतात. आहे का नाही? दोरीन मुसळ घेऊन येतात, दोरीनं बांधतात आणि मुसळाने ठोकतात. असं ऐकल्याबरोबर वारकऱ्याला असं वाटलं काहीतरी गडबड आहे बर का. असं म्हटल्याच्या नंतर म्हटले आता इथं थांबून जमणार आहे का आपण. त्याने बी आच्या कोच्या खाल्ले, धोत्र आलं लक्षात. आता धोत्र कमी झाले ना, आता तुम्हाला आच्या कोच्या खावता येणार नाही. जी असतात त्यांना आज सांगू का, बघा याला आच्या म्हणतात, याला आच्या म्हणतात, आणि हे त्याच्यात खोसलं त्याला कोच्या म्हणतात. ही जुनी पद्धत आहे. आच्या कोच्या वारकऱ्यांनी खावल्या महाराज. आता मुसळारी ठोकणार आणि दोरीनं बांधणार म्हणल्यावर तो कशाला थांबवतोय. सुटला मागच्या दाराने, तोपर्यंत मालक आला आणि मालक आल्याच्या नंतर पत्नीला विचारलं वारकरी कुठे. काय म्हणे उठलं का सुटलं, कोणी वारकरी घेऊन येतात, त्यांनी काय मागावं एवढी एवढी तरी अक्कल पाहिजे का नाही. म्हटले झालं काय, अरे वारकरी आहे तू, त्यांच्या पायामुळंच आपल्या जीवनातलं दारिद्र्य कमी होईल. त्यांचे पाय आपल्या घराला लागले म्हणजे आपलं दारिद्र्य कमी झालं एवढ्यामध्ये. म्हटले अहो पण त्यांनी काय मागावं त्याला काही तारतम्य आहे का नाही. म्हटले काय झालं काय, काय मागितलं. म्हटले काही नाही. काय मागितलं, वरखांड मुसळ. आता म्हटले दोरीन मुसळ मागितलं तर एवढं काय मागायचंय. म्हटले देऊन टाक. तो देऊन टाकायला पाहिजे होतं. म्हटले तुम्हाला द्यायचं तर द्या. म्हटले त्या कोपऱ्यामध्ये मुसळ आहे, दोरी घेतली, मुसळ घेतलं आणि म्हटले वारकरी कोणत्या दिशेने गेलाय. तिनं फक्त खुणवलं, या दिशेनं वारकरी गेलाय. महाराज याने देखील धूम ठोकली, धूम ठोकली, लांबूनच जावं तिला वारकरी. महाराज त्या वारकऱ्याने पाठीमागं पाहिलं. पाठीमागं पाहिल्यावर अहो तुम्हाला मुसळण वरखांड पाहिजे होतं ना. आता हे दाखवल्यावर तू कितीच्या स्पीडनं निघालो. चला दृष्टांत संपला. पत्नीला परमार्थ आवडत जर नसेल तर 100% ज्याची पत्नी चांगली त्याचा संसार चांगला. त्याची पत्नी आणि ती पतिव्रता वेगळी बर का, पतिव्रता वेगळी, पती वार्ता वेगळी. हो, पती वार्तेचं हाव आणणं वेगळं. आता खूप काही बोलता येईल त्याच्यात, मला वेळेचं बंधन आहे आपल्याला, खूप काही बोलण्यासारखं. पती वार्ता वेगळी आणि बहुतांशी 99% पती वार्तावरच जास्त चालू आहे. पतिव्रता वेगळ्या. जिच्या हातून खरोखर घरामध्ये धर्म घडतो तिलाच धर्मपत्नी म्हणायचं. जी धर्मासाठी आपल्या पतीला सातत्याने सहकार्य करते तिलाच पतिव्रता म्हणायचं. नाही तर त्याचं कारणच आहे, हो, पतिव्रता नेणे अनेकाची सत्ता आहे का नाही. जसं सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आहे का नाही, त्याप्रमाणे पतिव्रतेला धर्माशिवाय दुसरं काही आवडत नाही. परंतु इथं दोन्ही 36चे जर आकडे झाले तर महाराज संसार देखील नीट करता येत नाही आणि मनासारखं जगताही येत नाही. म्हणून संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आतापर्यंत महाराज तुकोबारायांनी तर प्रत्यक्षात सांगितलं. काय सांगू या संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती आहे का नाही. जर यदा कदाचित संसारातल्या गोष्टी जर आपण माणसाजवळ सांगणं सोडून द्या, आपण दगडाजवळ जर सांगितलं तर दगडही फुटायला बसतो. आता त्या संसाराचं वर्णन संतांनी सगळीकडे केलंय बर का, सगळीकडे केलंय. मग देहाला संसार म्हणू द्या किंवा आपण करतो त्याला संसार म्हणू द्या, दोन्ही पैकी दोन्हीचीही दशा, दोन्हीची स्थिती, दोन्हीचंही आचरण नियमात जर नाही ठेवल्या गेलं तर निश्चित या मृत्यू लोकांमध्ये
या शरीराकडून पापाची उत्पत्ती होते, पुण्याची होत नाही. विठ्ठल विठ्ठल सगळ्याच गोष्टी आवडाव्यात, बरोबर आहे, परंतु त्या गोष्टी आवडण्यासाठी आपल्याला याचं ज्ञान पाहिजे का त्या नाशिवान आहेत का. आणि जर नाशिवान असतील तर त्याची आवड अंतःकरणापासून मी म्हणतो किती फूट दूर ठेवू नये असं नाही, तर त्याची आवडच नसावी. जाणून परमार्थ केला का फलद्रूप होतो, अजाणतेपणाने केला का महाराज कुठंतरी आपण घाबरून जातो का मी करतो ते योग्य आहे का. काय मी करतो ते योग्य आहे का. आळंदीला जायचंय, कशासाठी जायचंय, कुठं जायचंय, तिथं काय आहे, तिथं आपण काय केलं पाहिजे. आळंदीत आल्याच्या नंतर आपण काय करावं, आपण कशासाठी जावं, तर निश्चित माऊली ज्ञानोबरायांसाठी जावं. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती होती का समाधी सोहळ्याला येतात, समाधी सोहळ्याला येतात आणि द्वादशीलाच निघून जातात. कार्तिकी यात्रेमध्ये द्वादशीलाच निघून जातात. ती खरी वारी आहे माझ्या माऊली ज्ञानोबरायांची. विठ्ठल विठ्ठल यात अजून एक प्लस पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा. देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करू, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण निश्चित करू, ज्या तुम्हाला आम्हाला समोर दिसतात. तुम्ही आम्ही ज्यांच्याकडे पाहून चालतो. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. येथ बळीला धारे जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. येरती चिती आचरती सामान्य सकळ. ठीक आहे, आपण दुसऱ्याकडे पाहून आपण हे करू, पण ज्यावेळी खरा परमार्थ किंवा खरी देवाची आवड काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी बरेच दिवस घालावे लागतील, बरेच दिवस घालावे लागतील. एवढंच नाही तर लक्षात आलं तर पहा, या जन्मातली राहिलेली वासना. मग अभ्यासामध्ये तुम्ही जर विचार केला, मग गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायची, तुकोबरायांच्या डोंगरावर जावं लागेल, गोराड्यावर जावं लागेल किंवा भंडाऱ्याच्या गुफेमध्ये जावं लागेल. आणि यदा कदाचित प्रारब्ध वशामध्ये जर ही गोष्ट आपला संकल्प पूर्ण नाही झाला तर नंतर मात्र तो संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढच्या जन्माला आपल्याला यावं लागेल. त्याला योग भ्रष्ट पुरुषाची लक्षणं सांगितली. हो, त्या जन्मामध्ये होईल कोणती, मृदंगाची साधना म्हणा. मृदंगाची साधना देखील शंकर बापू आप्पेगावकरांनीच मेन सुरुवात, म्हणजे थोडक्यात आपल्याला जे प्राधान्य मिळवून दिलं वारकरी संप्रदायाला, ती दोन व्यक्तिमत्व मेन होती. कोणती, एक शंकर बापू आप्पेगावकर आणि दुसरे डोरी गुरुजी, ज्यांच्याकडे दासोपंत स्वामी शिकले. विठ्ठल कोणतीही साधना करत असताना बर का त्याचं वर्म हे लक्षात आलं पाहिजे. तिथं काय आहे नेमकं, आपल्याला जायचंय आळंदीला, पण जायचंय कशासाठी जायचंय, तिथं आहे काय. माऊली ज्ञानोबराया आहे, माऊली ज्ञानोबरायाच आहेत का अजून काय आहे. भूवैकुंठ पंढरपूर प्रमाण सांगून पुढे चालू, आपलं मोकळंही बोलत राहिलं प्रमाणही चालेल. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया. पंढरपूर पेक्षा देखील अलंकापूर शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई
बाई तिथे मुकुट. संसाराचा विषय आपण बाजूला ठेवला. देवाला खरंच खरोखर ही भूषणं आवडतात का? त्या आचरण आवडतं. भूषणं आवडतात यात नवल नाही, आचरण आवडतं देवाला. एक वेळ मला असं वाटतं ही भूषणं देखील नुसतंच जर देवासमोर गेलं तर देवाला आवडेलच असं सांगता येत नाही. परंतु नाथ महाराज म्हणतात का कमीत कमी नाहीच काही करता आलं तर देवाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत अभंगाचं पहिलं. आवड देवासी होय का प्रकार. आवड देवासी प्रकार. देवाला स्वतःच नाव आवडतं जरी नाथ महाराज म्हटले असले तरीही मला वाटतं आईची स्तुती केलेली जेवढी आईला आवडत नाही, आईची स्तुती केलेली जेवढी आईला आवडणार नाही, त्याही पेक्षा तिच्या मुलाची लेकराची जर स्तुती केली तर 100% आवडल्याशिवाय राहतच नाही. म्हणून असंही म्हणायला हरकत नाही का एके ठिकाणी निळोबराय म्हणतात यात्रे अलंकापुरा येती ती आवडती विठ्ठला. ठीक आहे, शृंगार रूपामध्ये भगवान परमात्म्याला आपण कशा पद्धतीने आवडू बर का हे सांगता येणार नाही. तुळशी माळ गळा, चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा खरोखर नाहीच काही जमलं तर मला वाटतं नाव ठेवण्यापेक्षा हा बुवा असा तो बुवा तसा, किंवा हा वारकरी असा हा वारकरी तसा, असं नाव ठेवण्यापेक्षा अंतःकरणात एवढंच ठरवावं. देवाचं काम करतात, देवाचा निरोप सांगतात, देवाचं नामस्मरण करतात, ते स्वतः करतात, स्वतःसाठी करतात का दुसऱ्यासाठी करतात, देखो विकी मुळे करतात
का अन्य कशा पद्धतीनं करतात, फक्त करतात ना त्याला प्राधान्य देऊन आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यावा. बाकी काय, बाकीचे गोष्टी पाहण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं उत्तर मी सांगितलं का, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. सांगितलं का वैष्णवांचा कळवळा त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला बोलता येईल. बर का, त्याही पेक्षा पुढे आपल्याला जाऊन बोलता येईल. आपल्या टप्पा लक्षात देतो आणि विठोबा रुक्माई करतो लगेच. झालं, एक 5-10 मिनिटात पुढे नाही जाणार. देवाला नामस्मरण आवडलं, देवाला शृंगार आवडला, आपण त्यांनी जसं त्यांना आवडतं त्या पद्धतीने केला. परंतु पिंपळनेर निवासी निळोबराय म्हणतात, देवाची खरी अजून द्विगुणित आवड कोणती, तर ही द्विगुणित आवड जी आहे ती यात्रे अलंकापुरा येती. ज्याने ही यात्रा केली त्याच्या आयुष्यात दुसरं काही करायची गरज नाही. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. अहो एवढं जरी केलं ना तरी बाकी काही करायची गरज नाही. मग बरं, ज्ञानोबराया माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात, बरोबर आहे, परंतु त्याही पुढं अजून बोलायचं ठरलं तर परमपूजनीय प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर बोलले होते. बाबांचा 7वा अध्याय चालू होता चातुर्मासामध्ये, मला श्रवण करण्याचा योग मिळाला. तर त्या टायमिंगला ते म्हटले, तुम्ही देवाला काय तुम्ही केलेलं आवडू नाही तर न आवडू, बर का, परंतु देवाला ज्याची आवड आहे त्याची सेवा करा. देवाला ज्याची आवड आहे त्याची सेवा करा, मग देव आपल्याला दूर नाही लोटणार. म्हणजे याचा अर्थ असा लक्षात घ्यावा आपण, यात्रे अलंकापुरा येती, फक्त स्पष्टोक्ती करून देणार आहे. यात्रे अलंकापुरा येती कोणासाठी, भगवान परमात्म्याचे जे भक्त आहेत. आता रूप थोडासा त्याचा विभाग जर आपण विभागणी पाडली तर माऊली ज्ञानोबराय दुसरं कोणाचं स्वरूप नाही, आहे का नाही. मूर्तिमंत भगवान विष्णूचे अवतार आहेत. आता चारही भांड मूर्तिमंत अवतारित आहेत, बर का. ब्रह्मसोपान तो झाला, किंवा निवृत्तीनाथ शंकराचे अवतार आहेत, मुक्ताई साक्षात आदिशक्तीचे अवतार आहेत. मग ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा. जर त्या विचाराने आपण त्यांच्याकडे पाहिलं तर थोडं आपल्याला वेगळ्या उंचीनं आणि वेगळ्या दिशेने जावं लागेल. परंतु या उंचीनं जर आपण पाहू लागलो, या विचाराने जर पाहिलं तर आपल्याला जाता जाता एवढंच लक्षात घ्यावं लागेल, आपण ज्ञानोबरायासाठी येतो. ज्ञानोबराया भगवान परमात्म्याचे भक्त आहेत. त्यांची आवड माझी जीवीची आवडी पंढरपुरा. ज्ञानोबराया भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, परंतु आपण जर ज्ञानोबरायासाठी येतोय तर आपण किती आवडतो हे देवाला प्रत्यक्षात प्रगट करून दाखवायची गरज नाही. एक प्रदक्षिणा आळंदी पंचक्रोशीची नाही करता आली तरी चालेल, परंतु तुम्हाला हात जोडून विनंती करतो बर का, जे करत नसतील त्यांच्यासाठी, आपल्या जीवनामध्ये जर पुढे पडत असतील, ज्याला आपण पितृदोषासारखं म्हणतो ना, बुद्धिमत्ता चालत नाही, प्रदक्षिणा करत असताना, नगर प्रदक्षिणा करत असताना काय नाही, 2-2, 4-4 जण आपण एकत्रित मित्रमंडळी चाला आणि हरिपाठ म्हणा, हरिपाठ म्हणा. हरिपाठ म्हणत म्हणत प्रदक्षिणा झाली तर बर का, आपल्या जीवनामधली सगळी कुडे दूर होतील आणि बुद्धिमत्ता आपली एवढी तल्लख बांधल्या जाते. हे आमच्या जीवनातला अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त हा नेम करत चाला, नियमाने वागला का 100% आपला संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सगळी नियमावली, हो, साधन निर्धारी
बर, कीर्ती पाहिजे, बरोबर ना? आपल्याला प्रसिद्धी पाहिजे का नाही? प्रसिद्धी करण्यासाठी लय घाम गाळायची गरज नाही. हा बघा, आपल्या प्रसंगातला एक विषय एका मिनिटामध्ये बोलून जातो. आज गायक मंडळींनी अतिशय सुंदर चाल म्हटली, अप्रतिम. कुठं जागा मृदंगाचार्याला दिली पाहिजे हे जाणकार गायकालाच कळतं, आणि कुठं मृदंगाचार्यांनी काय वाजवायचंय हे जातवान वाजवणाऱ्यालाच कळतं. इथं येड्या गबाळ्याचे काम नाही. त्या पद्धतीनं त्यांनी तेवढ्या ह्याच्यामध्ये एक झटका, बर का, एक तेवढ्या ह्याच्यात एक रेला एक मुकडा वाजवला, मग तो 8 मात्र्याचा असू द्या, नाहीतर 16 मात्र्याचा असू द्या, नाहीतर 32 मात्र्याचा असू द्या, नाहीतर एखादी 12 मात्र्याची उठावणी बहुतेक कमी दिल्या जाते बरं काही. 12 मात्र्याची उतरणी कमी दिल्या जाते, बाकीच्या दिल्या जातात जास्त. म्हणजे त्याला तो नेमका समय लक्षात आला पाहिजे. लय अट्टहास करायची गरज नाही पडत. लोक स्वतःहून त्याच्याकडे बघतात, आणि ऑटोमॅटिक त्याचं नावही माहित नसलं तरी त्याची कीर्ती. महाराज सहज गायकाचं गोड गाणं, आता गायकाचं गोड गाण्यामध्ये एवढाच महत्वाचा विषय असला पाहिजे. मी थोडं जुनं ऐकलेलं आहे म्हणून सांगतो बरं का. ज्यावेळी आपण चाल गातो, ज्यावेळी चाल म्हणतो, त्या टायमिंगला त्या रागाच्या प्रदर्शनामध्ये अभंगाचा अर्थ सहज बाहेर निघाला पाहिजे. आणि त्या गायनातून शब्दाचा अर्थ जो सूर आहे, मग आता तुम्ही कोमल लावा किंवा तीव्र लावा, किंवा असं म्हणा तुम्ही करुण स्वर वापरा, किंवा वीर रसातला स्वर वापरा. तुम्हाला जो शब्द ज्या पद्धतीचा आहे, ज्या वजनाचा आहे, त्या पद्धतीनं तुम्ही जर चालीला हे केलं. कारण कसं आहे, शास्त्रीय संगीत वारकरी संप्रदायामध्ये हे जोड घालून आलेलं आहे. हे जोड घालून आलेलं असल्या कारणाने याच लावणी, मृदंग, सुती, टाळ उगच विनाकारण नाही म्हटलेलं. गाता येईल तिनेची गावी, येरी हरी हरी म्हणावे. म्हणजे याचा अर्थ हे केल्याच्या नंतर निश्चित कीर्ती मिळते, प्रसिद्धी मिळते, परंतु याच्यासाठी भूषणाची गरज आहे. जाता जाता आपला ड्रेस कोड असला पाहिजे बरं का. क्षमा करा, आपला ड्रेस कोड असला पाहिजे. आता महाराज संस्था चालवतात, संस्था चालवणारी मंडळी बर का, ज्या ज्या ठिकाणी आपली कीर्तनाची ही असेल तिथं पोलीस जसं परेड मध्ये जातात, तशी ती परंपरा आता आपण जर सांभाळली तर याचं एक कारण सांगून जातो. काही गोष्टी ज्या मला भावतात त्या बरं का महाराज. हा, त्याचं कारण आहे, या ड्रेस कोड मध्ये एवढी ताकद आहे. नामदेव शास्त्री ज्या टायमिंगला इथं असायची, त्यांनी वाड्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं बरं का. तो काळ वाड्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तरीही त्यांनी धोतर सोडलं नाही. सुरुवातीला त्यांना कॉलेजला गेल्यावर थोडा त्रास व्हायचा, परंतु मार्धासारखे वाघासारखे फिरले. आळंदीत राहू नये. हा आता ठीक आहे, काही नियमावली, पण आपल्या ह्याच्यामध्ये ज्या वेळी आपण आपल्या स्टँडवर येऊ त्या टायमिंगला त्या गोष्टीची गरज असते. एक वेगळं वातावरण राहतं, एक वेगळं. आणि बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला आळंदीकर म्हणून पाहणार आहेत ना, का दुसरं एखाद्या पाकिस्तान मधून आलेत म्हणून पाहणार येत नाही. विठ्ठल विठ्ठल यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रसिद्धी तर मिळेलच, परंतु माझे नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, एका जनाधाने ऐसा ज्यांचा नेम, एका जनाधाने ऐसा ज्यांचा नेम, एका जनाधाने ऐसा ज्यांचा नेम, एका जनाधाने ऐसा ज्यांचा नेम.
एका जनाधारी ऐसा जाताने एका जनाधारी ऐसा जाताने तो देवा परम पूज्य जागी तो देवा परम पूज्य जागी हरिमुखी गाता परिजनता हरिमुखी गाता तुमच्यामध्ये मी जास्त आनंद घेतलाय म्हणून असं म्हणायला हरकत नाही. माऊली ज्ञानोबराय करू आपल्या सर्व गुणीजन मंडळीवर माझ्या माऊली ज्ञानोबरायांची निश्चित असीम कृपा राहणार आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला सर्वांना ज्ञानोबराय सांभाळतात. या भक्तीला अनुसरून आपलं गूढ वाजवणं, गूढ गाणं आणि गूढ जीवन या विद्यार्थ्यांचं येत असताना आज कैलास महाराज भुईर महाराजांनी आमच्या गजानन दादा वरडेंच्या माध्यमाने माझ्यापर्यंत आलात. यदा कदाचित आपण सर्व मंडळी शिवनेरी किल्ल्याला जर तिकडं आलात तर मी किल्ल्याच्या पायथ्याला राहिलाय. आपलाही एक गुरुबंधू आलात, काही कमी जास्त वाटलं तरी कल्पना, फक्त एवढंच माना तिथं विचारा इथं माऊली महाराज कुठं राहतात. एवढं जरी म्हटलं तरी चालेल. तिकडच्या परिसरात जरी आलात तरीही जाता जाता एवढंच बोलेल का जीवनामध्ये ज्या ज्या वेळी माऊली ज्ञानोबरायांसाठी येण्याची आपल्या जीवनामध्ये संधी येईल, इथं आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे हे मनात ठेवा. आणि ज्याही वेळी तो क्षण आपल्या जीवनात येईल त्या क्षणाची मात्र संधी सोडू नका. मग काय करायचं इथं आल्यावर एवढे 1-2 शब्द बोलतो. वेळ झालाय, 9:15 वाजलेत बरं का. महत्वाचे आता आपल्यासाठी झालं ठीक आहे. थोडस काही गोष्टी ह्या बी बोलणं गरजेचे आहेत. आजचा पहिला दिवस आहे, 2 मिनिट घेतो. तर इथं आल्यावर आपण काय केलं पाहिजे. इथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग पूर्ण. महाराज इथं जर आपण अन्नदान जर केलं तर 100% अन्नदान केल्याचं पुण्य तुमच्या आमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. दुसरं काय केलं पाहिजे. इथं आज उद्या आणि परवा
हे 3 दिवस व्रताचे आहेत. आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे आणि परवा द्वादशी आहे. अतिशय महाराज तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत का हा असा पर्व काळ साधणं